खासदार प्रणिती शिंदे यांनी आज सोलापूरचं विमानतळ आणि अक्कलकोटचा कृत्रिम तांदूळ ह्या दोन्ही गोष्टीसाठी आज प्रेस घेतले। खासदार मॅडम स्वतः काय काम केले निवडून आल्यापासून जनतेला सांगण्यासारखी एकही गोष्ट यांच्याकडे नाही आणि सोलापूरकरांना आणि विशेषतः अक्कलकोटच्या बाबतीत चुकीचं विधान ते केलेले आहेत। एअरपोर्ट तरी आमची होतीच, टेक ऑफ लँडिंग कधी होणार, विमान कधी सुरू होणार। खासदार प्रणितीताई, मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण नुसतं एअरपोर्ट तयार केलं, ती सगळी अर्धवट त्याची पूर्ण व्यवस्था नव्हती। आजपर्यंत DGCAचं साधं लायसनही आपण कधी मिळवून घेतलं नव्हतं। 64 कोटी रुपये उडान स्कीममधून मोदी साहेबांनी केंद्र शासनाने सोलापूर एअरपोर्टला दिले। तिथं वेटिंग रूम असेल, रनवे असेल, पार्किंग असतील, सगळ्या सुविधा अद्ययावत रीतीने तयार केले। इतिहासात पहिल्यांदा DGCAचं लायसन आपण मिळवून घेतलं आणि इतकंच नाही, आपण खासदार आहात, सिस्टम समजून घ्या। केंद्र शासनाने उडान योजनेअंतर्गत, सिव्हिल एव्हिएशन खात्याने उडान योजनेअंतर्गत सोलापूरची बिडिंग प्रोसेस पण सुरू केलेली आहे, ज्याची 24 ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे आणि 24 ऑक्टोबर बिडिंग प्रोसेस झाल्यावर सोलापूरचं विमानतळातून टेक ऑफ लँडिंग हे दोन्ही होणार आहे। त्याच्या अगोदरही कमर्शियल फ्लाईट्स काही सुरू करता येतील का, यासाठी सिव्हिल एव्हिएशन स्टेट मिनिस्टर माननीय मुरलीधर मोहोळ साहेब असतील, मी असतील, सोलापूरचे जिल्हाधिकारी साहेब असतील, आम्ही तिघांनीही बैठक लावली। विविध कंपन्यांना उडान स्कीम व्यतिरिक्त त्यांचे कमर्शियल फ्लाईट्स जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि निश्चितच उडानच्या व्यतिरिक्त कमर्शियल फ्लाईट्स या सोलापूर विमानतळावर मोजक्याच दिवसात उड्डाण, टेक ऑफ आणि लँडिंग तिथं होतील। आपण निश्चिंत राहावे। प्रणितीताई, आपण लवकरच, आपण राहायला मुंबईला आहात, आपली मुंबईला राहायची व्यवस्था, तिरुपती, हैदराबाद अशा सगळ्या ठिकाणी टेक ऑफ लँडिंग, जायची यायची व्यवस्था ही सुरू होणार आहे। आपण ह्याच्या बाबतीत लोकांना चुकीचं भ्रमित करायचं वक्तव्य करू नये। विशेषतः अक्कलकोटच्या जे तांदळाच्या बाबतीत आपण उल्लेख केला तो हास्यास्पद प्रकार आहे। खासदार ताई, ते प्लास्टिकचे तांदूळ नाहीत, ते फोर्टिफाईड राईस आहे, जे की म्हणजे मूळ तांदळापासूनच ते राईस तयार केलं जातं आणि त्याच्यावर काही न्यूट्रिशन व्हॅल्यूज ॲड केले जातात, जे की गरोदर माता आणि लहान बालकं ह्यांच्यासाठी उपयोगी असतात। शासनाने ह्या लहान मुलं आणि गरोदर मातांना ते न्यूट्रिशन्स मिळायला पाहिजे म्हणून ती केलेली सोय आहे। कदाचित आपल्याला प्रत्येक गोष्टीत घाईनं वक्तव्य करायची सवय आहे। आपण खासदार आहात, जबाबदारीनं वागा। आपण केलेलं वक्तव्य त्याचा परिणाम काय होऊ शकतो, खरं खोटं हे तपासत पहा। हे महायुतीचं शासन आहे, हे मोदीजींचं सरकार आहे, ह्या सोलापूरच्या विकासासाठी सदैव कर्तव्यदक्ष आहे। विमानतळ, टेक ऑफ लँडिंग, तुम्ही लवकरच या विमानाच्या सुविधा लाभ घेऊ शकता आणि जे तांदूळाच्या बाबतीत भ्रमित करायचं वक्तव्य केलं हे साफ खोटं आहे। आपण एकदा आपला अज्ञान तपासून पहा, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चित क्लिअर होतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।